पीके ट्रिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला अशा प्रकारचा तर ईमेल आला तर तुम्ही घाबरून जाऊ नका. एक ईमेल दुसरा यूट्यूबवर टाकलेला असतो, हे कंटेंट आपल्यासारखा कंटेंट. दुसरा ईमेल येतो ना, तो यूट्यूबच्या ऑफिशियलमधनं येतो. दुसरा यूट्यूबच्या ऑफिशियलमधनं व्हिडिओ आला, आपल्याला 3 स्ट्राईक भेटले तरी आपण घाबरून जाऊ नका. 3 स्ट्राईक भेटले तरी पण आपल्याला चॅनल कव्हर करता येतं. दुसरा स्ट्राईक कसं देतो आपल्याला, आपण त्याचे थोडे पार्ट चोरलेला असतो म्हणून त्यांना स्ट्राईक देत असतो ईमेलला. म्हणून आपल्याला स्ट्राईक दिलं तर त्याचे आपण काय पार्ट चोरले नसले असते तर त्यानं तो ईमेल आपल्याला टाकलेला असतो. त्या ईमेलला आपण रिप्लाय द्यायचं त्याला. आपला चॅनलची लिंक पाठवायची. चॅनलची लिंक पाठवल्यानंतर ना आपला व्हिडिओ असा असा माझ्या मेहनतीनं बनवलो बाबा, असं त्याला सेंड करायचं आपण ईमेल. आपलं मग त्याला दाखवायचं, माझं याच्यात काही चूक नाही, तुझं कुठलं कॉन्टॅक्ट वगैरे चोरलं नाही, मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर बनवलेलं आहे. त्यानं एक दोन स्ट्राईक आपल्याला टाकलं तरी पण आपण त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं. जो व्यक्ती आपल्याला पाठवणार ना त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं. मेन यूट्यूबवाल्याचं ईमेल आय डी असते, यूट्यूबवाल्याच्या ईमेल आय डीला स्क्रीनशॉट शीट करायचं. असं असं स्ट्राईक टाकायला माझी स्वतःची व्हिडिओ आहे, माझी स्वतःची व्हिडिओ असलं तरी पण त्याला स्ट्राईक टाकायला. मग यूट्यूबवाल्याला कळते ना, आपली आपली चॅनलची लिंक यूट्यूबवाल्याला कॉपी करायची. मग यूट्यूबवाल्याला आपलं ईमेल वगैरे द्यायचं. मग यूट्यूबवाला सर्च करत असते. मग जे आपण त्यांचं व्हिडिओ चोरलं तर आपल्याला कॉपी स्ट्राईक येते. मग आपण कॉपी स्ट्राईक तर आपल्याला 3 आले असले तर यूट्यूबच्या एजंट आपल्याला कॉपी स्ट्राईक 3 आले असले तरी पण आपलं चॅनल बंद पडते, असं काही विषय घेऊ नका. 3 महिने आपल्याला 3 स्ट्राईक आले तरी पण आपोआप चॅनल आपलं डिलीट होतं. नाहीतर आपल्याला 3 महिने चॅनल बंद करायचं. 3 महिने बंद केल्यानंतर नंतर कवरिंग करायचं. कवरिंग केल्यानंतर आपल्या चॅनलवर व्ह्यूज येत नसतात. नंतर 1 2 3 व्हिडिओ टाकल्यानंतर चॅनलवर व्ह्यूज पाहायला मिळतात. का आपण कॉपीराईट केलेलं चॅनल असतो, 3 स्ट्राईक भेटलेले असतात आपल्याला. कुणाचं कुणाचं तर काय तर आपण कॉपीराईटचं व्हिडिओ वगैरे चोरला असलं तरी ती कंटेंट त्यांनी आपल्याला स्ट्राईक देत असतात. मग आपण घेतलं तर नाही तर व्हिडिओ कट मारायचं. व्हिडिओ कट मारायचं राहिलं तरी आपण व्हिडिओ असं कट मारायचं नाही. कॉपी स्ट्राईक आल्यावरच व्हिडिओ कट मारायचा. यूट्यूबवाल्याचं 1 2 स्ट्राईक भेटलं तरी पण मी तुम्हाला सांगितलं ना, 1 2 स्ट्राईक भेटलं तरी पण आपण थोडं का फार का होऊन आपलं थोडं फेस दाखवायला लागेल. आपलं फेस दाखवलं तरी पण आपल्याला अर्निंग होणार ना. असं कसं पुढे अर्निंग होणार? आपल्याला फेस दाखवलं थोडंफार चांगलं एडिट वगैरे केलं तर कॉपी स्ट्राईक येणार नाही, कॉपीराईट येणार नाही व्हिडिओ. मग मग ती काय करतात, आपण दुसऱ्याचा व्हिडिओ चोरला ना मग ते कंटेंटवाले आपल्याला ईमेलवर कॉपीराईट टाकतात. मग यूट्यूबवाल्याला कळणार ना, यूट्यूबवाले पण आपल्याला कॉपीराईट टाकते. मग यूट्यूबवाल्याला नाही कॉपीराईट टाकलं तरी पण आपण सरळ स्क्रीनशॉट शेअर करायचे. स्क्रीनशॉट नाही शेअर केलं तर आपलं व्हिडिओमध्ये कॉपीराईट ना दिसायला फरक पडतो. असं लय लोकांचं झालं की आता याच्यातनं मार्ग कसं काढायचा आता मी सांगतो. पहिला मुद्दा की आपण स्ट्राईक भेटला कंटेंटवाल्याचा भेटल्यानंतर ना त्याला आपण कॉपीराईट स्क्रीनशॉट काढायचं. स्क्रीनशॉट काढल्यानंतर ना बाबा माझा स्वतःचा व्हिडिओ आहे म्हणायचं. स्वतःचा व्हिडिओ राहिला तर त्याला पाठवायचं. त्याला पाठवल्यानंतर ना यूट्यूबवर दुसरा मुद्दा, यूट्यूबवाल्याचं तर स्ट्राईक आलं तरी पण त्याला स्क्रीनशॉट पाठवायचं. सर प्लीज हेल्प मी. आपलं काय असेल ती चॅनलची लिंक पाठवायची. चॅनलची लिंक पाठवल्यानंतर आपलं